त्यांच्या चौकस स्वभावाला घाबरते. आपण श्रीमंत तसं त्यांना वाटतं आणि तसंच वाटत राहिलं पाहिजे. नाही तर हे लग्न होऊ देणार नाही. त्यांना कसं कळणार आहे आपण श्रीमंत नाही होत ते? सगळ्या गोष्टींची फोड करून कसं सांगायला लागतं तुम्हाला. वच्छी मावशीनी साठे गुरुजींकडे चौकशी केली तर ते नाही का सांगणार आपल्याबद्दल. कसंही करून गुरुजींना शोधायला हवं. मी जातो त्यांना शोधायला. वच्छी मावशी सकाळी सकाळी? हो रे, काळजी वाटते मला ललिताच्या तब्येतीची. अहो पण त्या उठल्यात की नाही मला माहित नाही. ताईसाहेब. हा ये. ताईसाहेब वच्छी मावशी आल्यात. कशाला? मला माहित नाही हो. त्यांना म्हणावं बसा थोडा वेळ. आणि नजर ठेव त्यांच्यावर. म्हणजे? अरे म्हणजे चहा कॉफी काही हवंय का विचार. बरं बरं जा. वच्छी मावशीनं आपला पिच्छा सोडणार नाहीये. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून सांगितलं नाही मी तुला. काल रात्री पण येऊन गेल्या त्या. कशाला? आल्या होत्या तुझ्या तब्येतीविषयी विचारायला, पण साठे गुरुजींविषयी चौकशी करत होत्या. काय म्हणत होत्या? काय त्यांच्याकडे 2-3 काम आहेत म्हणे साठे गुरुजींसाठी. आणि आता डोक्यावरनं जात आहे. त्या क्षणाचाही विलंब व्हायला नको.